नमस्कार मंडळी. आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आमच्या सोसायटीमध्ये आम्ही साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आज इथे सुंदर सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सगळ्यांचा जबरदस्त उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची आठवण काढत आपण हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करणार आहोत. तर चला माझ्यासोबत पूर्ण कार्यक्रम एन्जॉय करा. जय भवानी, जय शिवाजी.
सन्मान, ज्याला आहे शंभूचा अभिमान. महाराष्ट्राचे देवरात आहे त्याचं पहिलं स्थान. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या खुशीतून स्वराज्याचे स्वप्न उदयास आले. अशा आमच्या राजमाताची जाऊ वर मुलखात राहून देखील स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पराज. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत तुकाराम महाराज. दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं, हाडाची काडे आणि रक्ताचं पाणी करून जगत होती लोक. हाडाची काडे आणि रक्ताचं पाणी करून जगत होती. त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीला हवा होता एक धगधगता आणि पेटता अंगार. खेळ दिवाळी आली 19 फेब्रुवारी 1630 रोजी. सोनेरीवर तारा चमकला. राजमाता जिजाऊच्या पोटी एक हिरा जन्मला. त्यांचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. असू द्या, तो म्हणजे मराठा, तो म्हणजे मराठा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फारच सुंदर शब्दात सांगतात, लाज गरिबीची बाळगू नका, तर लाज आपल्या दुर्गुणांची बाळगा. आपल्या जे वाईट दुर्गुण असतील ते काढून टाकले पाहिजे. शिवराय निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी होते. पण आजकालच्या तरुण पिढीने का आदर्श घेतला होता त्यांचा? पण आजकालच्या तरुण पिढीने का आदर्श घेतला होता त्यांचा? असं वाटतं तुला पहाटे उठवं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि माझ्या राजाला अंतःकरणातून काळजातून माझ्या राजाला साथ घालावी. बोलावं, विचारावं, सांगावं की राजा कशी पकडली तुम्ही बलाढ्यधारीची तलवार? की राजा कशी पकडली तुम्ही बलाढ्यधारीची तलवार? आता तुमचा मावा आता चहाचा कप उचलताना हात लट कापतो राजा. राजा तुम्ही स्वराज्य वेडे होता राजा, पण आता तुमचा मावळा आता पाण्याची थांब दारू पिऊन भागवतो राजा. बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राजा. रांझ्याच्या पाटलांनी वाईट काम केलं म्हणून शिवरायांनी त्याचा हातपाय गरम केले. रांझ्याच्या पाटलांनी हातावर नाव करायचं असेल तर त्या हातून कोणता अनैतिक कार्य होणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं जर घालायचे असतील तर ती बोट कोणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं जर फोटो असलेलं जर शर्ट घालायचं असेल तर तो शर्ट घालून कोणत्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि महाराजांचं जर तोंडात नाव घ्यायचंच असेल तर तोंडात कुठला वेगळी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या. तोंडात कुठला वेगळी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या. सर्वांनी उभा राहावा आणि उजवा हात छातीवर ठेवा. सर्व शिवभक्तांना आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान विस्तृत त्रयोलंकार वंदित सहस्रात्र शास्त्र पारंगत
in 19th February 1630. He used the guerrilla mode of warfare tactics. He was very strong and fought bravely. He was crowned as the king of Maratha. He was crowned as the king of Maharathas. He was a brave warrior and taught everybody to fight and taught everybody to stay brave as him. जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय. दुर्वा पाळणा पाळणा शिवाजीचा दुर्वा पाळणा पाळणा शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र सोबत पुत्र होता चंद्र जसा हा इंद्र सोबत पुत्र होता दुर्वा पाळणा शिवाजीचा दुर्वा पाळणा छत्रपती शिवाजी महाराजांना ते जिंकायचं होतं किल्ला. त्यांनी सगळ्या मावळ्यांना विचारलं की कोण किल्ल्याला जिंकेल. तर एक मावळा फुटला. त्यांचं नाव होतं तानाजी मालुसरे. त्यांच्या घरात एका मुलाचं लग्न होतं. ते मुलाने आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. एका रात्री काही मावळ्यांसोबत ते चढायला गेले. पण किल्ला खूप उंच आणि मजबूत होता. तेव्हा ते चढू नाही शकले. त्यांची मदत एका यशवती नावाच्या घोरपडीने मदत केली आणि ते चढले आणि खूप मोठी लढाई झाली.